त्याचा विषाणू कसा तयार होतो आणि त्यावर उपाययोजना काय कराव्यात? झिका हा एक प्रकारचा विषाणू आहे आणि तो तो पसरण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. हा डासांच्या चाव्यामार्फत पसरतो. म्हणजे यामध्ये आपल्याला डेंग्यू आणि चिकनगुनिया हे ज्या डासांमुळे होतात त्या एडिस इजिप्टी या डासाच्या चाव्यामधून होतो. म्हणजे एखाद्या रुग्णामध्ये असलेला हा जो विषाणू हा एडिस इजिप्टी त्याला चावला की त्याच्या शरीरात जातो आणि तो पुन्हा दुसऱ्यांना ज्यावेळेला चावतो त्यावेळेला त्या दुसऱ्या व्यक्तीला होतो. आता हा जो डास आहे एडिस इजिप्टी याच्यामुळे चिकनगुनिया होतो, डेंग्यू होतो आणि झिकासुद्धा होतो. तर हा नुकताच महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामधल्या बेलसर गावी सापडलेला आहे. काही आठवड्यांपूर्वी तो भारतातल्या केरळमध्येही याच्या काही केसेस सापडल्या होत्या. याच्या अनेक साथी येऊन गेल्यात आणि ह्या गंभीर स्वरूपाच्या साथी असतात. यामध्ये ज्यावेळेला डासाचं चावा बसतो, ज्यावेळेला शरीरामध्ये हा झिका विषाणू मानवाच्या शरीरात जातो त्यावेळेस सांगतात 3 दिवसापासून 10 दिवसापर्यंत शरीरात त्या विषाणूची वाढ होते आणि लक्षणं दिसायला लागतात. यामध्ये खूप कडक ताप येणं, डोकं दुखणं, हातपाय खूप दुखणं, अंगावर पुरळ येणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात. काही जणांना उलट्या होणं असाही त्रास होऊ शकतो. ताप हा हुडहुडी किंवा थंडी भरून येतो आणि त्यानंतर मग हा आजार आपोआप हळूहळू बरा होतो. ह्या आजारावर कुठल्याही प्रकारचं औषध म्हणजे हे विषाणू नष्ट करेल अशा प्रकारचं कुठलंही औषध नाही. त्याचप्रमाणे याच्यावर कुठलीही लस नाही. मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा विषाणू पुरुषांच्या शरीरात जेव्हा जातो त्यावेळेला तो पुरुषांच्या वीर्यामध्ये जमा होतो आणि त्याद्वारे तो स्त्रियांच्या शरीरामध्ये जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे जर स्त्रियांना ह्या विषाणूची जर बाधा झाली म्हणजे संभोगाद्वारे किंवा त्यांना जर त्यांच्यामध्ये जर त्यांना डास चावून कुठल्याही प्रकारे त्यांना जर संसर्ग झाला आणि ती व्यक्ती स्त्री जर प्रेग्नंट असेल, जर गर्भवती असेल तर तिच्या पोटातल्या मुलाला सुद्धा त्याचा त्रास होतो. बहुसंख्य वेळा ज्या 3 ते 6 महिन्यापर्यंत जर बाळंतपण त्या बाई गरोदर असेल तर तिचं बाळ हे अपुऱ्या अवस्थेत जन्माला येतं किंवा त्यांचा गर्भपात होऊ शकतो आणि त्याचबरोबर जर मूल जन्माला आलं तर त्याच्या मेंदूमध्ये किंवा शरीरातल्या काही विशिष्ट अवयवांमध्ये हा दोष निर्माण होतो. अशा प्रकारे विकृती असलेली मुलं या स्त्रियांना जन्माला येतात. त्याच्यामुळं हा जो आजार आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये याचा वेळीच रोखला पाहिजे.